नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमचा सिंगल लाईन डायग्राम ब्लॉक डायग्राम समजून घेतला आहे. जनरेटिंग स्टेशन पासून वीज आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते हे आपण पाहिलं. आता या पार्टमध्ये आपण त्या सिस्टीम मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्समिशन लाईन समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ भारतात वापरले जाणारे स्टँडर्ड व्होल्टेज लेवल, ट्रान्समिशन लाईनची गरज, ट्रान्समिशन लाईनचे क्लासिफिकेशन आणि प्रायमरी व सेकंडरी ट्रान्समिशन मधील फरक. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम पुस्तकातील फिगर नंबर 3.2 पाहूया. हा डायग्राम संपूर्ण इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम एका नजरेत समजावतो. वीज निर्माण कुठे होते, ती कोणत्या टप्प्यातून प्रवास करते आणि शेवटी ग्राहकापर्यंत कशी पोहोचते हे सर्व या डायग्राम मध्ये दाखवलं आहे. सर्वात पहिला टप्पा म्हणजे जनरेटिंग स्टेशन. इथे थर्मल, हायड्रो, न्यूक्लिअर आणि सोलार सारख्या विविध स्रोतांपासून वीज निर्माण केली जाते. साधारणपणे जनरेटरमधून 11 केव्हीचा आसपास व्होल्टेज निर्माण होते. पण एवढ्या कमी व्होल्टेजवर वीज शेकडो किलोमीटरपर्यंत दूर पाठवली तर लाईनमध्ये खूप पॉवर लॉस होईल. म्हणून पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. जनरेटरमधून आलेली वीज स्टेपअप ट्रान्सफॉर्मर मध्ये पाठवली जाते. स्टेपअप म्हणजे व्होल्टेज वाढवणे. पण व्होल्टेज वाढवण्याची गरज का पडते? कारण एक साधा नियम आहे, व्होल्टेज जितका जास्त तितकाच करंट कमी, आणि करंट कमी झाला की ट्रान्समिशन लाईन मधील I²R लॉस देखील कमी होतो. म्हणूनच लांब अंतरावर वीज नेण्यासाठी नेहमी हाय व्होल्टेज वापरले जाते. ट्रान्सफॉर्मर नंतर सुरू होते प्रायमरी ट्रान्समिशन. यामध्ये वीज अतिशय हाय व्होल्टेजवर लांब अंतरावर पाठवली जाते. भारतात यासारखी प्रामुख्याने 220 किलोवॅट, 400 किलोवॅट आणि 765 किलोवॅट वापरले जाते. ठीक आहे, हे भारतामध्ये आहे. तुम्ही रस्त्यावर पाहत असलेले मोठे टावर आणि त्यावरील जाड कंडक्टर प्रायमरी ट्रान्समिशन सिस्टीमचा भाग असतात. ट्रान्समिशन लाईनचे 4 प्रकारे क्लासिफिकेशन केले जाते. पहिले व्होल्टेज नुसार, दुसरे लाईनच्या लेंथ नुसार, तिसरे ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये AC किंवा DC नुसार, आणि चौथे कंडक्शन मेथड नुसार म्हणजे ओव्हरहेड किंवा अंडरग्राउंड ट्रान्समिशन. प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये 220 केव्ही, 400 केव्ही आणि 765 केव्ही सारखे हाय व्होल्टेज वापरले जातात. याचा उपयोग मोठ्या अंतरावर वीज पोहोचवण्यासाठी होतो. तर सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये 132 केव्ही, 110 केव्ही किंवा 66 केव्ही वापरले जाते. याचा उपयोग रिसिव्हिंग सबस्टेशन पर्यंत वीज आणण्यासाठी केला जातो. थोडक्यात सांगतो, प्रायमरी ट्रान्समिशन लांब अंतरासाठी, तर सेकंडरी ट्रान्समिशन लोड सेंटरच्या जवळ वीज पोहोचवण्यासाठी वापरला जाते. त्यानंतर बघूया ओव्हरहेड वर्सेस अंडरग्राउंड. ओव्हरहेड ट्रान्समिशन करण्यासाठी 2 पद्धती वापरल्या जातात, ओव्हरहेड ट्रान्समिशन आणि अंडरग्राउंड ट्रान्समिशन. ओव्हरहेड ट्रान्समिशन स्वस्त आणि देखभाल करायला सोपे असते, तर अंडरग्राउंड ट्रान्समिशन सुरक्षित असते पण त्याचा खर्च जास्त असतो. या दोन्हीही सविस्तर तुलना आपण पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण ट्रान्समिशन लाईनची मूलभूत माहिती समजून घेतली. पुढील पार्टमध्ये ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड ट्रान्समिशन, AC DC ट्रान्समिशन सिस्टीम तसेच HVAC ट्रान्समिशन सविस्तर शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.